सुलू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। भाकरी आणि आपण टमाट्याची चटणी बनवणार आहोत। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं। आता एक चमचा मोहरी टाकली आणि 2 कांदे टाकले चिरून। ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि चांगले परतल्यानंतर व्यवस्थित होऊ द्यायचे तेलामध्ये। थोडंसं लालसर आलं की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकल्यानंतर तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मीठ टाकायचं स्वादानुसार। पाणी सुटतं ना मिठाला, म्हणून ते टाकलं की ते कांदे आणि टोमॅटो स्मूथ होतात। आता मिरची घालून घ्यायची। हिरवी मिरची मी 4 हिरवी मिरच्या घेतल्या, त्याही छान बारीक कापून ते टाकल्या। 1 टोमॅटो टाकला होता। आता हळद टाकायची 1 चमचा, तेही व्यवस्थित परतून घ्यायचं। आता गरम पाणी टाकायचं। गरम पाण्याने अजून स्मूथ आणि छान बनते चटणी आणि आता वासही छान येते चटणीचा मस्त। आता झाकून ठेवायची, तोपर्यंत आपण भाकरीचं तयार करू पीठ। 1 मोठा चमचा पीठ घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा एक पीठ घेतलं मी। आणि आता मी गरम पाणी टाकते आणि थोडं मीठ घालते स्वादानुसार आणि ते आता छान मळून घ्यायचं। तेही व्यवस्थित मळून घेतलं। थोडं पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही, कारण की ते पूर्ण आसट होणार। आसट म्हणजे एकदम पातळ होणार, तर ते काही व्यवस्थित भाकरी जमणार नाही। म्हणून आता कसं थोडंसं पीठ हे झाल्यानंतर आता मी थोडंसं पीठ घातलं आहे त्याच्यामध्ये, कारण थोडंसं आसट झालं होतं, मुलायम झालं होतं। आता पीठ टाकून बघा, आता व्यवस्थित मस्त असं जास्त मळून घ्यायचं। जेवढं मळलं ना तेवढी भाकरी सुपर आणि चांगली बनते। हे ट्रिक आहे याची भाकरी बनवण्याची, की जेवढं मळलं तेवढं ते स्मूथ बनते। आता आपली चटणी पण तयार झाली आहे बघा, आणि आपण कोथिंबीर घातली आहे। मस्तपैकी चटणी तयार होऊन झालेली आहे। आता आपण चटणी झालेली त्याला परतून घेऊन घ्या। परतून घेतल्यानंतर आता आपण बाजूला ठेवू। आता तवा टाकूया। तवा ठेवल्यानंतर गॅसवर आपण आपल्या भाकरी थापूया। आता भाकरीसाठी पीठ घेतलं बघ, किती छान मळलं। आता आजूबाजूला कोरपाटावर पीठ घालायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी पीठ लावून हाताने असे फैलवायच्या। आता थापायच्या भाकरी मस्त गोल 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 असे होतात। आता मी भाकरी एकदम छोट्या टाकते, एकदम मोठ्या टाकत नाही। जसं आपले चपाती असते तेवढं, म्हणजे आपण 1 चपाती खातो तशी 1 भाकरी खाऊ शकतो। मोठी टाकली की अर्धी तोडून खायल्यापेक्षा 1 भाकरी खाल्लेली चांगलं। आता त्याच्यावर आपण टाकूया थोडं पाणी। पाणी याच्यासाठी टाकायचं का खालून वरून ते स्मूथ होते। आजूबाजूला थोडं पाणी टाकलं की ते भाकरी एकदम मुलायम होते। पाणी नाही टाकलं की भाकरी एकदम फाटते आणि कडक होते, मधूनही भेगा पडतात त्या भाकरीतला, म्हणून पाणी घालायचं असते। आता पलटून घेऊया बघा, भाकरी किती सुंदर आणि छान बनलेली आहे आपली भाकरी। आता आपली भाकरी तयार झाली। खालून बघायचं असं चिमटा लावून, कसं चिमट्याने। आता आपण गॅसवर शेकूया। बघा किती मस्त फुगली आहे आपली भाकरी, वर पण आलेली आहे। आता आपण अशी सगळ्या भाकरी आपण तयार करून घेऊ। मस्त पूर्ण भाकरी तयार झाली की गरम गरम भाकरी आणि भाकरी आणि मस्त चटणी ही खायलाही मस्त वाटते। असं शेकून घ्यायच्या आणि पौष्टिक आणि हेल्दी पण आहे भाकरी आणि चटणी। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।